यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा काल जो निकाल हाती आलेला आहे आणि त्या निकालाच्या नंतर आज आमदारकीचा पहिलाच दिवस आपण बघत आहोत। आपल्यासोबत आमदार मंजुळा गावित आहेत। त्यांनी चुरशीच्या लढाईमध्ये विजय खेचून आणलेला आहे आणि त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबासह त्या पहिलाच दिवस आपला आमदारकीचा साजरा करत आहेत। कार्यकर्त्यांना तर आता यापुढे पुढील 5 वर्ष पूर्ण ते मतदारसंघामध्ये झोकूनच देणार आहात, परंतु त्यांचा सर्व परिवार आपल्या सोबत आहे। त्या परिवारासोबत आज त्यांनी पहिली सकाळ घातलेली आहे। आपण ताईंशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल? आज आपला आमदारकीचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आपण मोजके काही जे वेळ आहे तो आपल्या कुटुंबाला दिलेला आहे, काय एकंदरीत भावना? आजची पहिली सुरुवात म्हणजे आमचं कुटुंबाचं दर्शन, लहान मुलांमध्ये नातवांमध्ये जरा थोडा वेळ मनमोकळं करणं। कारण गेली 5 वर्ष मी नातवांसाठी किंवा माझ्या परिवारासाठी बिलकुल मला वेळ देता नाही आला। कारण 5 वर्ष म्हणजे आम्ही मतदारसंघ म्हणजे हाच आमचा परिवार समजून आम्ही संपूर्ण मतदारसंघात कानाकोपऱ्यातील कोणाच्याही सुखात दुःखात, कुठल्याही त्यांच्या आनंदाच्या क्षणात असतील, अडीअडचणीच्या क्षणात असतील, कुठेही आम्ही आमचा परिवार म्हणजे आमचा मतदारसंघ असंच समजून आम्ही प्रत्येक गावागावात आम्ही जात गेलो आणि आमच्या ह्या माझ्या घरातल्या परिवाराकडं संपूर्ण आमचं दुर्लक्ष नसेल, परंतु वेळ देणं आम्हाला खूप अवघड झालेलं होतं। कारण मी कुटुंबात राहायची तर मतदारसंघ सुना पडायचा, मतदारसंघात गेली की माझ्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं आणि मध्यंतरच माझ्या मिस्टरांची जरी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा मी माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा कधी वेळ देता नाही आला मला। मी फक्त मतदारसंघ हा एवढाच परिवार आम्ही समजून पहिलं प्राधान्याने माझ्या मतदारसंघातील माझ्या परिवाराला मी प्राधान्य दिलंय आणि नंतर माझ्या घरातल्या ह्या कुटुंबाला आणि माझ्या परिवाराला मी प्राधान्य दिलंय। तरी एकंदरीत जर ताई जर सरळ बघितलं तर आता पुन्हा गेली 5 वर्ष तुम्ही आमदारकी भोगलेली आहे, त्यानंतर आता पुन्हा तुम्ही 5 वर्ष पुढचे साक्री मतदारसंघाला देणार आहात। तर या दरम्यान आता पुढचं गेले 5 वर्ष तर आपण भरून काढू शकत नाही कुटुंबातले, परंतु यावेळेस तुमचं मॅनेजमेंट कसं असणार आहे कुटुंबासाठी? आता कुटुंबासाठी म्हणजे आता आमची मुलं पण जरा मोठी झालीत, नातवंड मोठी झालीत, त्याच्यामुळे आता घरातली जबाबदारी ही आमची मुलं सुना हे सर्व सांभाळू शकतात। आता पूर्ण वेळ आता आम्ही मतदारसंघ मागील 5 वर्षात आम्ही फक्त आम्हाला महायुतीच्या कार्यकाळात फक्त 2.5 वर्ष मिळालेत, तरी सुद्धा आम्ही बरीचशी कामं करायचा प्रयत्न केलाय, विकास कामं बरीचशी केलीत। परंतु आता महायुतीचं सरकार बसणार आहे आणि पूर्णपणे आम्हाला 5 वर्ष हा महायुतीचं सरकारमध्ये आम्हाला कामं करायची मोठी संधी मिळणार आहे। म्हणून अगदी आम्ही 4 पटीने आम्ही जास्तीत जास्त विकास कामं कसे होतील यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि साक्री मतदारसंघात पूर्ण कानाकोपऱ्यात विकास गंगा कशी पोचेल यासाठी संपूर्ण आमचं लक्ष आमच्या मतदारसंघात राहील, एवढाच माझा परिवार आहे। नक्की जर आपण बघितलं तर गेली 5 वर्ष आमदार मंजुळा गावित यांनी कुटुंबाला कुठेतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्याचंच कुठेतरी फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिल्याचं बघायला मिळत आहे। धुळेवरनं भूषण आहेरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।